नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या निवडणुकीत जी उलथापालट झाली त्यामुळे भारतीय जनता पक्षात विचार मंथन सुरू झाले आहे. 80 पैकी 75 जागा जिंकण्याचा आत्मविश्वास धडाधड कोसळल्यामुळे भाजपच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर परस्परांविषयी आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी एका झटक्यात मध्य प्रदेशचे दिग्गज नेते शिवराज सिंग चौहान, राजस्थानच्या नेत्या वसुंधरा राजे, छत्तीसगडचे नेते रमण सिंग, कर्नाटकचे नेते येडियुरप्पा, हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांना ज्या पद्धतीने पायउतार केले तो हातखंडा प्रयोग तर उत्तर प्रदेशात करता आला नाही. आपल्या पसंतीप्रमाणे काही नावांना तिकीट न दिल्याने आणि तिकीट वाटपात मनमानी केल्याचा आरोप करून योगी आदित्यनाथ नामानिराळे होत आहे. 2017 साली भाजप श्रेष्ठींनी मनोज सिन्हा यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर बसवण्याचे निश्चित केले होते. ही सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उच्च वर्तुळाकडे पाठवण्यात आली होती. त्यावेळी संघातर्फे राम मंदिराचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनाच मुख्यमंत्री करावे असा चक्क आदेशच देण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी योगी आदित्यनाथ यांना दिल्लीला बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री करण्यात येत आहे असे सांगण्यात आले. संघाच्या दृष्टिकोनातून ही नीती झाली होती. 5 वर्षांनंतर आलेल्या निवडणुकीत योगी यांनी पूर्वीपेक्षा जास्त आमदार निवडून आणले. मग प्रयत्न करूनही संपूर्ण भारतातील केवळ उत्तर प्रदेशातच इच्छा नसूनही आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवावे लागले. योगी आदित्यनाथ आणि सध्याच्या सरकारचे जवळजवळ सर्वेसर्वा गृहमंत्री अमित शहा यांचा 36चा आकडा आहे. आताच्या लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पराभवामुळे आपला राजीनामा सादर केला होता. त्यानंतर योगी आदित्यनाथही आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव पाठवतील असा पक्षश्रेष्ठींचा कयास होता. पण हे भगवे वादळ वेगळेच निघाले. अखेर पक्षश्रेष्ठींना फडणवीस यांचा राजीनामा नाकारावा लागला. आता ज्या अर्थी फडणवीस महाराष्ट्रात निवडणुकीपर्यंत राहू शकतात तर योगीवरच तलवार का असा सवाल विचारला जाऊ शकतो. आता भाजपच्या पक्षश्रेष्ठींना योगी यांच्या गच्छंतीची तयारी करायची आहे. त्यासाठी भाजपचे अध्यक्ष नड्डाजींनी लखनौ येथे एक बैठक घेतली. त्या बैठकीत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी सौम्य शब्दात तुमचा अति आत्मविश्वास आणि तुमच्या तिकीट वाटपातील गोंधळ यामुळेच आपला पराभव झाला हे स्पष्ट शब्दात सांगितले. भाजप श्रेष्ठींसाठी हा हादरा होता. आगामी 3 महिन्यात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्या निवडणुका होणार आहे. या राज्यात अजून तरी भाजपाला अनुकूल वातावरण नाही असा अहवाल आलाय. जर या निवडणुकीचे निकाल भाजपला अनुकूल निघाले नाहीत तर पक्षश्रेष्ठींबद्दलही मोठ्या प्रमाणावर नाराजी उद्भवू शकते. यामुळेच योगी आदित्यनाथ आगामी दिवाळीपर्यंत तरी आपल्या पदावर राहू इच्छितात. त्यांना राजीनामा द्या असे सांगण्याची हिंमत कोण करणार? आता तर भारतीय जनता पक्षाच्या अनेक खासदारांनी उघडपणे आपली नाराजी प्रकट करण्यास सुरुवात केली. तिकडे संघ सध्या तरी प्रतीक्षा करण्याच्या विचारात आहे. त्यात संघातही चलबिचल सुरू आहे. 2017 आणि 2022 साली ज्या ठामपणे संघाने मोदींची बाजू उचलून धरली होती तेवढा ठामपणा दिसत नसला तरी उद्या गरज पडल्यास नेतृत्वासाठी योगीजींचे नाव घेता येऊ शकते. आज नव्या नेतृत्वासाठी योगीजींबरोबर नितीन गडकरी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजप श्रेष्ठींसमोर मोठाच पेच प्रसंग उभा झालाय. मोदी यांना आजच्या घडीला तरी अमित शहा यांना दुखावता येत नाही, पण योगी आदित्यनाथ यांनाही राजीनामा द्या असे म्हणताही येत नाही. एकूणच उत्तर प्रदेशच्या या समस्येचे प्रश्न उभे ठाकलेले दिसत आहेत. एकेकाळी पक्षश्रेष्ठींविरुद्ध ब्र काढला म्हणून नाना पटोले यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता अशी परिस्थिती आहे की कोणीही काहीही बोलतात पण त्यांना राजीनामा द्या असे म्हणता येत नाही. कारण एक खासदार महत्वाचा आहे. आज जे सरकार अस्तित्वात आहे ते मोदी सरकार नाही हे मोदी यांनीही मान्य केले आहे. म्हणूनच ते वारंवार एनडीए सरकारचा उल्लेख करतात. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशचे राजकारण कोणत्या वळणावर जाईल आणि दिल्लीतील हवा कोणत्या दिशेला वळेल हे आपल्याला कळणारही नाही. एकूणच स्पष्ट बहुमत नसल्यामुळे 2004 पर्यंत जो अस्थिर सरकारांचा काळ होता तो तर पुन्हा येणार नाही ना अशीही भीती वाटते. आजच्या घडीला इकडे चंद्राबाबू नायडू आणि तिकडे नितीश कुमार हाती हंटर घेऊन उभे आहे. अशा वातावरणात कोणी जोखीम घ्यायला तयार नाही. वेळ बदलली, काळ बदलला, भविष्यही बदलेल असे आपण समजावे का? अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.